झी 24 तास एक पाऊल पुढे। बॉलिवूड स्टार आणि केकेआर टीमचा मालक शाहरुख खानवर वानखेडे स्टेडियमवर प्रवेश करण्यावर 5 वर्षाची बंदी आहे। यातच आज होणाऱ्या मुंबई आणि केकेआर दरम्यानच्या मॅचसाठी शाहरुखनं जर स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तर त्याला रोखण्यात यावं असं पत्र एमसीएनं पोलिसांना दिलंय। यामुळे शाहरुख मन्नतमध्ये बसून मॅचचा आनंद लुटतो की अजून कुठे बसून आपल्या टीमला प्रोत्साहित करतो याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान आज कोणता ड्रामा करणार आणि ड्रामा करण्याचं ज्याचं ठिकाण कोणतं असणार याची उत्सुकता साऱ्यांना लागून राहिली आहे। वानखेडे स्टेडियम बाहेरचा परिसर की हा त्याचा भव्य दिव्य महाल, कोणत्या ठिकाणाहून शाहरुख खान आज आपल्या टीमला प्रोत्साहित करणार याची उत्सुकता साऱ्यांना लागून राहिली आहे। गेल्या वर्षी शाहरुखने वानखेडे स्टेडियमवरील सुरक्षा रक्षकाशी अर्वाच्य भाषेमध्ये हुज्जत घातली होती। यामुळेच वानखेडेवर प्रवेश करण्याबाबत त्याच्यावर 5 वर्षांची बंदी लादण्यात आली आहे। यानंतरही शाहरुखने वानखेडेवर जर आपण प्रवेश केला तर आपल्याला अधिकारी गोळ्या झाडतील काय किंवा मुखवटा घालून आपण स्टेडियममध्ये प्रवेश करू अशा फिल्मी स्टाईलमध्ये विधानं केली होती। यामुळेच एमसीआयच्या अधिकाऱ्यांनी शाहरुखला वानखेडे स्टेडियमवर येण्यापासून रोखावं असं पत्र पोलिसांना दिलंय आणि यामुळेच कदाचित हे प्रकरण अधिक चिघळू नये म्हणूनच शाहरुखला कदाचित आपल्या या भव्य दिव्य मन्नत नावाच्या घरामध्येच बसून मॅचचा आनंद लुटावा लागण्याची शक्यता आहे। म्हणूनच एकीकडे खचाखच स्टेडियम भरलेलं असताना टीमचा हा स्टार मालक वानखेडेच्या गॅलरीत चमकताना दिसणार नाही आणि म्हणूनच कदाचित त्याला आपल्या या भव्य घरामध्ये एकांतामध्येच मॅचचा आनंद लुटावा लागण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरिझमसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।